नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर कैरीच्या वेगवेगळ्या रेसिपीज बघितल्यात. त्यात कैरीचं लोणचं असो, कैरीचं पन्ह किंवा कैरीचा मुरंबा असो. पण आज आपण कैरीचे अजून 2 पदार्थ बघणार आहोत, जे साधा वरण भात, पराठा किंवा भाकरीसोबत खूपच छान लागतात. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. कैरीचा तक्कू बनवण्यासाठी इथे मी या 2 तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. कैरीचे सगळ्यात आधी आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि मग कैरीचं साल न काढता एका मध्यम आकाराच्या किसणीने कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे. अगदी बारीक असलेली किसणी घ्यायची नाही, कारण त्यामुळे काय होतं, तक्कू अगदी चिकट लगद्यासारखा होतो. कैरी किसताना आहे ना, कैरीच्या आत असलेल्या कोळीचा अंदाज घेऊन कैरी किसायची. म्हणजे काय होतं, कैरीचं कोळी किसली गेली नाही पाहिजे, त्यामुळे कडवटपणा येऊ शकतो. तर इथे मी दोघीही कैऱ्या किसून घेतलेल्या आहेत. आता एका बाउलमध्ये दोघीही कैऱ्यांचे किस आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता या किसलेल्या कैऱ्यांमध्ये ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ, त्यानंतर 1/2 टेबलस्पून लाल तिखट घ्यायचं आहे आणि मग एक 2 ते 3 चमचे गूळ इथे आपल्याला घालायचं आहे. मिक्स करून घेऊ. कैरीच्या आंबटपणाचा अंदाज घेऊनच आपल्याला इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचं आहे. आता हा कैरीचा तक्कू छान मुरेपर्यंत एक 10 ते 15 मिनिट आपण याला झाकण लावून बाजूला ठेवणार आहोत आणि हे मुरतं तोपर्यंत आपण इकडे कैरीच्या चटणीची तयारी करून घेऊ. तर कैरीच्या चटणी बनवण्यासाठी इथे मी थोडीशी आंबट गोड कैरी घेतलेली आहे. कैरी आधी स्वच्छ धुवून तिचे देठ काढून घ्यायचे आहेत आणि देठ काढून झाल्यानंतर जर कैरी कडक नसेल तर तिच्यावरचं साल न काढताच तिला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कैरीचे. आता इकडे कैरीच्या फोडी बनवून झालेल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, ह्या कैरीच्या फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ चटणीसाठी आणि मग यातच आपल्याला ॲड करायचं आहे ओल्या नारळाचे काप, त्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे पुदिनाची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा तिखटपणा यावा म्हणून एक हिरवी मिरची. आणि मग हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता ही कैरीची चटणी मिक्सरमधून फिरवून झाल्यानंतर कैरी थोडी आंबट जर असेल तर थोडासा गूळ आपल्याला इथे ॲड करायचा आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ घालते आणि पुन्हा हे सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. इथे मी हिरवी मिरची घातली, तुम्ही तिखटपणा येण्यासाठी लाल तिखटही वापरू शकता. चला तर मग इथे आपली कैरीची चटणी तयार आहे आणि इकडे आपला कैरीचा तक्कूही आपण 10 ते 15 मिनिट मुरवायला ठेवला होता. तर या तक्कूवर आपण मस्त हिरवीगार फ्रेश कोथिंबीर ॲड करून घेणार आहोत. तर आता काय, तर चविष्ट असा तडका तर झालाच पाहिजे. त्यासाठी पॅन घेतला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यावर मोहरी तडतडू देणार आहोत आपण. नंतर किंचित जिरं घ्यायचं आहे. जिरं फ्राय झाल्यावर बारीक केलेलं लसूण इथे आपण ॲड करणार आहोत, कारण खूप मस्त टेस्ट येते लसणाच्या तडक्याची. किंचितसा हिंग इथे आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद आणि मग हा गरम गरम तडका आपल्याला इथे आपल्या कैरीच्या तक्कूला द्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे हा तडका कैरीच्या तक्कूमध्ये. आता या तडक्यामध्ये आपण कढीपत्ता किंवा कोरडी लाल मिरचीसुद्धा आपण घालू शकतो. तर अशा प्रकारे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात हा कैरीचा तक्कू तयार होतो. एखाद्या हवाबंद डब्यात जर तुम्ही हा तक्कू ठेवला ना, तर 10 ते 12 दिवस अजिबात खराब होत नाही. आणि आता आपण कैरीच्या चटणीला तडका देणार आहोत. तर त्यासाठी पॅनमध्ये मी 1 टेबलस्पून तेल घेते, थोडीशी मोहरी, मग जिरं घ्यायचं आहे आणि जिरं मोहरी छान फ्राय झाल्यावर हा गरम गरम तडका छान आपल्या कैरीच्या चटणीवर टाकून घ्यायचा आहे. बघूनच तोंडाला पाणी येत आहे ना. यात आपण अजिबात पाणी न घातल्यामुळे साधारण 3 ते 4 दिवस ही कैरीची चटणी बाहेर टिकते, खराब होत नाही. पण तरीही शक्यतो ही कैरीची चटणी फ्रीजमध्येच ठेवायची. तर मस्त खमंग फोडणी असलेली मसालेदार चव आणि आंबट गोड स्वादाने भरलेला हा कैरीचा तक्कू आणि कैरीची चटणी तुम्ही छान भाकरी, पराठा किंवा साध्या वरण भातासोबत खाऊ शकता. खूपच छान लागते. तर कैरीची चटणी आणि कैरीच्या तक्कू व्यतिरिक्त तुम्हाला अजून कैरीचे कुठले पदार्थ खावेसे वाटतात हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.